नमस्कार मित्रांनो, रिजनिंगच्या आणि मॅथच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घड्याळ हा टॉपिक पाहणार आहोत. भाग पहिला, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारे प्रॅक्टिस मॅक्स अ मॅन परफेक्ट. मित्रांनो, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हा उपयुक्त असणारा भाग आहे. तर मित्रांनो, चला वेळ न लावता आता व्हिडिओची सुरुवात करूया. आणि या ठिकाणी मित्रांनो, सर्व प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. घड्याळचं बेसिक पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर काही महत्त्वाचे प्रश्नसुद्धा पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जो काही व्हिडिओ तुम्ही पाहिले तर त्याची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे करा. ठीक आहे, तर चला आता वेळ न लावता थोडीशी सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, आजचा आपला जो काही टॉपिक आहे तो आहे मित्रांनो घड्याळ. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. आता मित्रांनो, घड्याळ तुम्ही पाहिलं असेल, घड्याळ हे सर्वच जणांच्या घरामध्ये असतं. तर हे घड्याळ मित्रांनो, यावर तास काटा, मिनिट काटा यावर आधारित तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. आता सर्वप्रथम जर पाहिलं तर मित्रांनो, आपल्या घरामध्ये जे काही घड्याळ दिसतं तुम्हाला, हे जे काही घड्याळ दिसतं तर मित्रांनो, या ठिकाणी 12, 6, 3 आणि 9 अशा स्वरूपामध्ये तुम्हाला 12च्या नंतर 1, 2, 3, 4च्या नंतर 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 हे तुम्हाला मित्रांनो एकूण 12 भाग तुम्हाला या घड्याळामध्ये दिसतील. एकूण किती? 12 भागमध्ये दिसतील. ठीक आहे, तर प्रत्येक भागामध्ये मित्रांनो या ठिकाणी हे जे काही घड्याळ आहे हे कशासारखं दिसते? वर्तुळासारखं दिसतं. म्हणजेच आता हे घड्याळ वर्तुळ आकृती असल्यामुळे घड्याळामध्ये एकूण 360 अंश असतात. किती? 360 अंशाचं हे वर्तुळ असतं. आता संपूर्ण 12 भागामध्ये 360 जर भाग आपण जर केले तर मित्रांनो पहा, या 360ला जर आपण 12नं जर भागलं तर 12 एक 12, 12 त्रिक 36, 12 त्रिक 36 आणि हा 0 म्हणजेच प्रत्येक 12 पासून 1 वाजेपर्यंत एकूण 30 अंशाचा कोन होतो. 1च्या नंतर 2 मध्ये एकूण 30 अंशाचा कोन होतो. याचाच अर्थ प्रत्येक तासामध्ये एकूण 30 अंशाचा कोन असतो. हे काही 3 ते नंतर 4, 4च्या नंतर 5 याच्यामधला जो काही कोन तुम्हाला दिसत आहे 12 पासून 1 पर्यंतचा 30, 1 पासून 2 पर्यंतचा 30, म्हणजे प्रत्येक हे जे काही एका तासामध्ये एकूण 30 अंशाचं अंतर या ठिकाणी असतं. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. किती? एका तासामध्ये एकूण 30 अंशाचं अंतर या ठिकाणी असतं. त्याच्यानंतर पहा, घड्याळातील कोन काढण्यासाठी महत्त्वाचं सूत्र. आता हे सूत्र तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं. पहा, घड्याळाचा कोन काढण्यासाठी तुम्हाला घड्याळातील कोन विचारला जातो. तर हा कोन काढायचा जर असेल तर कोणतं सूत्र आहे? तर ते आहे मित्रांनो 30H मायनस 11/2 गुणाकारामध्ये एम म्हणजे मित्रांनो मिनिट. याचा अर्थ एच म्हणजे काय? तास. म्हणजे 30 तास मायनस 11/2 गुणाकारामध्ये मिनिट. हे तुम्हाला सूत्र या ठिकाणी यूज करायचं आहे. आता हे सूत्र आपण प्रत्येक गणित काढत असताना मी तुम्हाला हे सूत्र सांगणार आहे, जेणेकरून ते तुमच्या पाठ व्हावं त्यासाठी मी तुम्हाला हे सांगणार आहे. तर पहा, आता पहिला प्रश्न तुम्हाला काय विचारलं आहे? 4:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल? आता मित्रांनो पहा, या ठिकाणी 4:30 वाजलेले आहेत. आता घड्याळामध्ये स्थिती कशी असणार हे पहा मित्रांनो. या ठिकाणी जर पाहिले आपण, हे झाले 12, 12च्या नंतर 3, 3च्या नंतर 6, 6च्या नंतर 9. आता 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे, आता काय म्हणते या ठिकाणी पहा, 4:30 वाजता. याचाच अर्थ मित्रांनो या ठिकाणी हे जे काय आपला मिनिट काटा कितीवर असणार? 6वर असणार. कारण की पहा 6 पंचे 30 आणि त्याच्यानंतर म्हणजे ह्याच्यामध्ये 1च्या नंतर 2 पहा, 12 पासून 1 पर्यंत 5 मिनिट होतात. 5च्या नंतर 5 पासून मिनिट काटा 2वर गेल्याच्या नंतर 10 मिनिट होतात. म्हणजे याच्यामध्ये किती? एकूण 5-5 मिनिटाचं अंतर असतं. हे लक्षात ठेवा. हे झाले पहा, आपला मिनिट काटा 6वर जाईल आणि जो काही तुमचा तास काटा असणार तो 4 आणि 5च्या मध्ये असणार आहे. कारण की 4:30 वाजलेले. ठीक आहे, 4 आणि 5च्या मध्ये असणार आहे. तर यामधलं एवढं जे का अंश असतो हे कोण तुम्हाला या ठिकाणी विचारले. तर मित्रांनो, या ठिकाणी घड्याळाचा आपल्याला बिलकुल विचार करायचा नाही. घड्याळाचा बिलकुल विचार करायचा नाही. फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेले आहे. असं पोझिशन या ठिकाणी असणार आहे. मग पहा, या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट दिल्याच्या नंतर घड्याळ काढायचे नाही. तर डायरेक्ट मित्रांनो पहा, 30H मायनस 11/2 गुणाकारामध्ये एम यामध्ये डायरेक्ट आपल्याला टाकायचे. पहा, 30 जशाच तसं लिहा. कारण की 30 हा ऑलरेडी सूत्रामध्ये दिलेले आहे. गुणाकारामध्ये काय दिलेलं आहे? एच म्हणजे तास. तास किती आहेत मित्रांनो? 4 तास मायनस 11/2 आणि मिनिट किती दिलेले मित्रांनो? 30 मिनिट. आता या 2नं जर या ठिकाणी 30ला जर भाग जर दिला तर कितीचा जाईल? 15चा जाईल. आता 15नं जर आपण 11ला जर गुणलं तर पहा, 15 एक 15, 15 शिलं 5, हातचा आला 1, परत 15 एक 15, 15 एक झालं 16, म्हणजे 165 मायनस. आता 3 चोक 12, 3 चोक किती झालं मित्रांनो? 12. हा 0 जशाच तसा. आता 120 आणि 165 यामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो याची करू आपण वजाबाकी. मग 165 मायनस 120 करा. पहा, 5मधून 0 गेला 5 राहिला, 6मधून 2 गेला 4 राहिला, 1मधून 1 गेला 0 राहिला. म्हणजे 4:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये 45 अंशाचा कोन असेल.
45 अंशाचा कोन असेल. मात्र हे जे काही तुमचा आन्सर जे काय 45 अंशाचा कोन आपला आलेला आहे यामध्ये जर तुमचा आन्सर 180च्या वरी जर येत असेल, 180पेक्षा जर प्लस जर असेल तर ते नेहमी 360मधून मायनस करायचं. जसं गणिताची कन्सेप्ट येईल तसं मी तुम्हाला सांगणार आहे. आशा करतो हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल. पुढचं गणित पहा. 9:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल. 9:30 वाजलेले घड्याळामध्ये आणि जर तुम्हाला विचारलं तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी लातूर या ठिकाणी गणितावर म्हणजे घड्याळावर आधारित पोलीस भरतीला परवा दिवशी 7/7/2024 7/7/2024 रोजी जो काय पेपर झाला त्यावर कसा प्रश्न विचारला होता हे मी तुम्हाला सांगतो. तत्पूर्वी हा प्रश्न पाहूयात. त्याच्यानंतर पोलीस भरतीला कसा प्रश्न विचारला होता हे आपण पाहूयात. ठीक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कोनच काढायचा होता. तर पहा 9:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल. 9:30 वाजले त्याचा अर्थ मित्रांनो आपलं सूत्र काय 30h -11/2 गुणाकारामध्ये यम म्हणजे काय मिनिट. मग याच्यामध्ये टाकून घ्या सूत्रामध्ये 30 जशाच तसं लिहा. 30च्या नंतर मित्रांनो आपल्याला किती 9 तास दिलेले म्हणून 9 -11/2 मिनिट किती दिलेत मित्रांनो. मिनिट दिले आपल्याला 30 मिनिट. मग 2 जर आपण 30ला जर भाग जर दिला तर 15चा जाईल. परत 15 × 15 15 5चा हातचा आला 1 15 × 15 15 × 1 16 165 झालं मायनस. हे चिन्ह पहा मायनसच्या ठिकाणी हे जशाच तसं लिहा. ठीक आहे. त्याच्यानंतर 9 त्रिक 27 9 त्रिक झाले मित्रांनो 27. आता 270मधून 165 करा मायनस. आता 270मधून 165 जर आपण मायनस जर केले तर पहा 10मधून 5 गेला कारण की इथून 0 आहे. पहा 0मधून 5 जाणार का नाही जाणार. मग या ठिकाणी 7चा 1 हातचा इथं घेतला इथं झाले 10 10मधून 5 गेला 5 राहिला. त्याच्यानंतर 7 ठिकाणी होतं 6 झाले. आता 7च्या हातचा 1 इथं घेतला म्हणून इथं झाले 6 6मधून 6 गेला झाला 0. त्याच्यानंतर 2मधून 1 गेला 1 म्हणजे 105 अंशाचा कोन या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन कितीमध्ये पहा ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर आशा करतो हा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल. आता पाहूयात मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीला 7/7/2024 रोजी विचारलेला प्रश्न असा होता की 2 वाजायला 10 मिनिट कमी असताना 2 वाजायला 10 मिनिट कमी असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल असा प्रश्न लातूर या ठिकाणी पोलीस भरतीला विचारलेला होता. म्हणजे 2 वाजायला 10 मिनिट कमी याचा अर्थ 1 वाजून किती मिनिट झालेले आहेत रे मित्रांनो 50 मिनिट झालेले. ठीक आहे. 1 वाजून 50 मिनिट झाले. म्हणजे त्यांनी जर असं जरी दिलं असतं आपल्याला 1 वाजून 50 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा याच्यात किती अंशाचा कोन असेल, परंतु त्यांनी असं न देता आपल्याला कन्फ्यूज केलं. म्हणजे 2 वाजायला 10 मिनिट कमी असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारतो. तर हा प्रश्न कसा सोडायचा पहा 2 वाजायला 10 मिनिट कमी म्हणजे याचा अर्थ पहा मित्रांनो 1 वाजून 50 मिनिट. ठीक आहे. मग 30h -11/2 गुणाकारामध्ये यम. मग आपल्याला काय दिले मित्रांनो 30 जशाच तसं लिहा. एच म्हणजे तास किती वाजला मित्रांनो 1 वाजून किती मिनिट झालेले तर 1 वाजून झालेले 50 मिनिट. ठीक आहे. मग पहा हा 2 जर या ठिकाणी भाग जर दिला 50ला तर कितीचा जाईल 25 जाईल. 25 न गुणल्याच्या नंतर 25 × 25 वरती लिहूया पहा आपण. 25 न गुणल्याच्या नंतर 25 गुणिले 11 करा. 25 × 25ला 5चा हातचा आला 1 परत 25 × 25 25 आणि 1 झाला 26 265. आता याचा गुणाकार करा 30 × 30 मग 30 × 30 मायनस करा. आता मायनस केल्याच्या नंतर पहा 5 5 त्याच्यानंतर पहा 6मधून 3 गेला 3 राहिला आणि 2 जशाच तसा 135 आलं. आता 235 आलं. 235 आलं याचा अर्थ ते किती 180पेक्षा जास्त आहे. मग 180पेक्षा जर जास्त असेल तर ते 360मधून आपल्याला मायनस करायचं. 10मधून 5 गेला 5 राहिला. 5मधून 3 गेला 2 राहिला आणि 3मधून 2 गेला 1 राहिला म्हणजे 125 अंशाचा कोन या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा होता. ठीक आहे. 25 × 25 25 दोन्ही 25 × 25 25ला 5चा हातचा आला मित्रांनो 1 परत 25 × 25 25 आणि 2 सॉरी 25 2 आपण हातचा 1 घेतला 25 आणि 2 75 होते. 25 आणि 2 75 याचा अर्थ 245 अंश. मग 360मधून 245 आपल्याला मायनस करायचे. सॉरी या ठिकाणी आपण एकच हातचा घेतला होता. तर 275मधून 275 या ठिकाणी 360मधून मायनस करायचे. किती अंशाचा कोन येतो पहा 10मधून 5 गेला 5 राहिला
त्याच्यानंतर पहा या ठिकाणी 7 झाला, या ठिकाणी 7 झाला म्हणजेच या ठिकाणी किती झाला 15 झाला. 15मधून 7 गेला किती राहिला मित्रांनो 15मधून 7 गेला तर राहिला मित्रांनो 8. त्याच्यानंतर 2मधून 2 गेला राहिला 0 म्हणजे 85 अंशाचा कोन या ठिकाणी होणार होता. ठीक आहे. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. 3 नंबरचा प्रश्न पहा आपल्याला काय विचारलेला आहे. तर 9:12 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल 9:12 मिनिटांनी. मग आपलं सूत्र काय मित्रांनो 30H मायनस 11/2 गुणाकारामध्ये एम म्हणजे मिनिट. मग या ठिकाणी काय करा 30 गुणाकारामध्ये तास दिलेले आहेत 9 म्हणून 9 करून घ्या मायनस 11/2 जशाच तसं लिहा गुणाकारामध्ये काय करा हे 12 लिहा. आता या ठिकाणी जर भाग जर दिला तर भाग जातो मित्रांनो 6चा कारण की साईन दोन्ही 12 आणि 11 सख्खी 66 11 सख्खी किती 6 3 9 त्रिक 27 9 त्रिक 27 हा शून्य जशाच तसा याची गुणाकार 270 आला. त्याच्यानंतर 6 गुणिकारामध्ये 11 जर केलं तर 11 सख्खी 66 येईल. मग 10मधून 6 गेल्याच्या नंतर 4 राहिला 6मधून 6 गेल्याच्या नंतर 0 राहिला आणि 2 हा जशाच तसा म्हणजे 204 अंश आलं. मग हे 204 अंश 80पेक्षा जास्त आहे म्हणून या ठिकाणी 360मधून याला मायनस करा. 360मधून मायनस केल्याच्या नंतर किती येणार पहा 204 म्हणजे याचा अर्थ 10मधून 6 गेला 6 10मधून 4 गेला 6 राहिला. त्याच्यानंतर 5मधून 0 गेला 5 राहिला आणि 3मधून 2 गेला 1 राहिला म्हणजे 156 अंश या ठिकाणी असणार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. फक्त एक सूत्र तुम्ही लक्षात ठेवा संपूर्ण गणित तुम्हाला समजण्यासाठी मदत होईल. त्याच्यानंतर पहा 5:10 वाजता म्हणजे 5:10 झालेले तर तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल. तर पहा 5:10 म्हणजे 30H मायनस 11/2 गुणाकारामध्ये एम म्हणजे मिनिट. इथं पहा एच म्हणजे तास आणि एम म्हणजे मिनिट. लक्षात ठेवा. मग 30 तास किती दिले आपल्याला 5 गुणाकारामध्ये 5 मायनस 11/2 गुणाकारामध्ये एम म्हणजे काय एम मध्ये दिले 10. मग 2 जर भाग दिल्याच्या नंतर 5चा भाग जाणार आहे. मग 11 गुणिले 5 जर केलं तर 11 5 येते मित्रांनो 55 11 5 आलं मित्रांनो 55 आणि 30 गुणिले जर 5 जर केलं 3 5 15 15 आणि हा 0 जास्त असं 150. आता याची करूयात आपण वजाबाकी. 10मधून 5 गेला 5 राहिला 14मधून 5 गेला 9 राहिला म्हणजे एकूण 95 अंशाचा कोन या ठिकाणी होणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपण महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले. उरलेले प्रश्न आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात मित्रांनो. तोपर्यंत याची चांगल्या प्रकारे सराव करा प्रॅक्टिस करा 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. या ठिकाणी थांबूयात. थँक्यू धन्यवाद.